नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. थोड्या वेळापूर्वी श्री अजित अनंतराव पवार हे पंचतत्वामध्ये विलीन झाले. अक्षरशः लाखोच्या संख्येनं लोक आले होते. त्यांनी साश्रू नयनांनी अजित पवारांना आपला शेवटचा निरोप दिला आणि बरोबर 11 वाजता त्यांचा अंतिम विदाईचा सोहळा सुरू झाला. मी लोकांच्या भावना ऐकल्या आणि माझ्या असं लक्षात आलं, की राजकीय नेत्यापासून ते सर्वसामान्य माणसापर्यंत अनेकांना धक्का बसलाय. असं घडूच कसं शकतं, हा साधारण त्यांचा भाव आहे. बारामती पोरकी झाली, पुणे जिल्हा पोरका झाला, पश्चिम महाराष्ट्रातले हे जिल्हे पोरके झाले, अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्र पोरका झाला, उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र पोरका झाला, कायम कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहणारा नेता म्हणून कार्यकर्ते पोरखे झाले आणि श्री धनंजय मुंडे यांच्यासारख्या मंडळींनी आपला जो रडत-रडत भाव व्यक्त केला, त्या भावातनं असं दिसतं आहे, की अकल्पित अशी सगळी गोष्ट घडली आहे. आणि जेव्हा अकल्पित गोष्ट घडते, तेव्हा पुढच्या अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नाची तिथून निर्मिती झालेली असते. मी जरा श्री अजित पवार यांच्या पक्षाचं स्ट्रक्चर बघितलं, कारण माझ्याकडे पत्र आहे. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, एस.आर. कोहली, नॅशनल जनरल सेक्रेटरी, इन्चार्ज ॲडमिनिस्ट्रेशन. त्यांचं पत्र आहे 20 मे 2025चं. ते पत्र आहे द सेक्रेटरी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, निर्वाचन सदन, अशोक रोड, न्यू दिल्ली यांना. डिटेल्स ऑफ द ऑर्गनायझेशन. राष्ट्रवादी काँग्रेसचं, कारण एवढे सगळे लोक किंवा एवढं सगळं लोकांना मानणारा भाव पोरका झाला असं नाहीये. तर अजित पवार यांचा पक्ष सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता नेतृत्वाच्या अभावी थोडासा भांबावलेला असू शकतो. कारण अजित पवार हे एक खंबी तंबू असल्यासारखे होते. त्यांनी अलीकडच्या काळात, कारण मी त्या मुलाखतीमध्ये मी त्यांना विचारलं होतं, की आता असं दिसतंय बहुधा, की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणं ही औपचारिकता आहे. तर आता ते म्हणाले, की आता कुटुंबात पण वाद नाहीये आणि प्रश्न मार्गी निघालेले आहेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार. दोन्ही पक्षाच्या चिन्हासंदर्भामध्ये पण बरीच चर्चा झाली होती. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्याच्यावरती तोडगा निघाला. ज्या ठिकाणी 3 घड्याळाचे उमेदवार आहेत आणि 1 तुतारीचा उमेदवार आहे, तर तुतारीच्या उमेदवारांनी घड्याळाच्या चिन्हावरती लढायचं. वाईस वर्सा, जिथे 3 तुतारीच्या आहेत, तिथे घड्याळाच्या उमेदवारानं तुतारीच्या उमेदवाराच्या चिन्हावर लढायचं. आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तर असं दिसत होतं, की ती औपचारिकताच बाकी आहे. आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही पक्ष एकत्रित होण्याच्या संदर्भातली चर्चा ही तेव्हापासून सुरू होती, ते अजित पवार यांच्या जाण्यापर्यंत, महाराष्ट्र जो दुःखात बुडाला तिथपर्यंत. त्यामुळे हे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर जर आपण बघितलं, तर अजित पवारांनी कोणाला काय जबाबदारी दिली होती पक्षात, ते आपल्या लक्षात येतं. डिटेल्स ऑफ द ऑर्गनायझेशन, प्लीज रेफर आ लेटर, हे त्यांनी दिलेलं पत्र आहे. आणि त्या पत्रामध्ये आत्ता मी महाराष्ट्राला जे सांगतो आहे, की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षामध्ये नेमकी कोणाकडे काय जबाबदारी होती. 30 जून 2023ला निवडणूक झाली पक्षामध्ये आणि त्या निवडणुकीनंतर प्रत्येक पदाधिकाऱ्याला वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली. श्री अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष बनले. श्री प्रफुल्ल पटेल हे नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट आहेत. श्री सुनील तटकरे हे नॅशनल जनरल सेक्रेटरी, अधिक आता महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आता ही 3 नावं इतकी फेमिलियर आहेत. मुख्य म्हणजे थोडासा जो विसंवाद मला दिसला होता, की राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भामध्ये, तो प्रफुल्ल पटेल यांच्या भूमिकेचा होता. प्रफुल्ल पटेल हे मुंबईतल्या आमच्या कार्यक्रमात आले होते. त्या ठिकाणी त्यांना हा प्रश्न विचारला गेला. तेव्हा प्रफुल्ल पटेल असं म्हणाले, की दोन्ही पक्ष एकत्रित येण्यासंदर्भामध्ये आमचा नकार आहे. कारण आत्ता ही फक्त निवडणुकीसाठीची आमची तयारी, अर्थात ते तेव्हाचं त्यांचं वक्तव्य हे आणखी खूप चर्चा होऊन मग अंतिम निर्णय होण्यासंदर्भात असल्यामुळं त्याचा अंतिम निर्णय कदाचित जिल्हा परिषद निवडणुकीनंतर झाला असता. आता ते होणे नाही, म्हणून हे पार्टी स्ट्रक्चर फार महत्वाचं आहे, की ते समजून घ्यायला हवं. त्यामुळे पहिल्या क्रमांकाला राष्ट्रीय अध्यक्ष श्री अजित पवार आहेत. त्याच्यानंतर प्रफुल्ल पटेल आहेत, नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट. मग सुनील तटकरे. त्याच्यानंतरची नावं फारशी आपल्याला परिचित नाही आहेत. एक आहेत श्री वाय.पी. त्रिवेदी,
जे नॅशनल ट्रेझर आहेत, खजिनदार. त्यानंतर श्री एस.आर. कोहली, जे नॅशनल जनरल सेक्रेटरी अँड इन्चार्ज ॲडमिनिस्ट्रेशन आहेत, ज्यांचं पत्र आता माझ्या हातात आहे. श्री ब्रिजमोहन श्रीवास्तव, नॅशनल जनरल सेक्रेटरी अँड चीफ स्पोक्सपर्सन. हे जेव्हा प्रत्यक्षात ऑर्गनायझेशनल निवडणुका झाल्या त्याचं पत्र आहे. कारण बरीचशी नावं आता सूरज चव्हाण घ्या, रुपाली चाकणकर घ्या. हे पक्षाच्या अंतर्गत असलेल्या स्ट्रक्चरचा भाग आहे किंवा कदम नावाचं युथ राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे संभाजीनगरचा. हे राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष म्हणून जी मान्यता मिळाली ती आहे. त्यानंतर श्री एन.ए. मोहम्मद कुट्टी, नॅशनल जनरल सेक्रेटरी अँड इन्चार्ज केरला एन.सी.पी अफेअर्स. श्री सुबोध मोहिते, नॅशनल जनरल सेक्रेटरी. श्री सय्यद जलालुद्दीन, नॅशनल जनरल सेक्रेटरी अँड चेअरमन मायनॉरिटी डिपार्टमेंट ऑफ एन.सी.पी. तर साधारणपणे 9 जणांचं पक्ष म्हणून एक मंडळ आहे, ज्या मंडळाचे प्रमुख होते अजित पवार. आणि हा लोकनेता आहे, म्हणजे अजित पवारांनी लोक उभी केली, त्यांना पाठबळ दिलं, त्यांना सर्व प्रकारची मदत केली आणि त्यांना निवडून आणलं. अजित पवारांची खासियत ही पण होती, की ते ज्यांना निवडून आणण्याची क्षमता ठेवत होते, तर विरोधी पक्षातल्या काही लोकांना पाडण्याची पण क्षमता त्यांच्याकडे होती. कारण एक तर संघटनात्मक जाळं, साखर कारखानदारीचा व्यवसाय, प्रदीर्घ अनुभव, सहकारी चळवळीत म्हणजे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदापासून आलेलं नेतृत्व. आता त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळं पक्ष पण खूप पोरका झाल्यासारखा दिसतोय. कारण पक्षाला लीड कोण करणार? हा आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. कारण अजित पवार हे पक्षाचे सर्वेसर्वा होते आणि आपल्याला कल्पना आहे, की ज्यावेळेला काका आणि पुतण्याच्या संदर्भामध्ये इलेक्शन कमिशनकडं वाद झाला आणि तो वाद इलेक्शन कमिशननी अजित पवारांच्या बाजूनं निवाडा देऊन तो मिटवला. त्यावेळेला अजित पवारांच्या बाजूनं सगळे आमदार उभा राहिले होते. त्याच्यात 3 महत्त्वाच्या गोष्टी होत्या. एक टेस्ट ऑफ मेजॉरिटी, त्याच्यानंतर लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी आणि संघटनात्मक रचनेतली जी शरद पवारांच्या पक्षातली अस्पष्टता होती. त्यामुळं ह्या 3 मुद्द्याबरोबरच टेस्ट ऑफ पार्टी कॉन्स्टिट्यूशन केलं गेलं. मग त्याला सादिक अली केसचा रेफरन्स दिला आणि पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा अजित पवार यांना मिळाला चिन्हासह. आणि तेव्हापासून महाराष्ट्राचं राजकारण हे वेगळ्या अर्थाने बदललं. कुणालाच कल्पना नसताना आज असा अकल्पित प्रसंग घडल्यामुळं हे स्ट्रक्चर पक्षाचं समजून घेणं आवश्यक होतं. कारण पार्टी पण पोरकी झालेली आहे आणि त्या पोरक्या झालेल्या पार्टीला पुन्हा नव्याने सगळी रचना करत असताना हे स्ट्रक्चर समजून महाराष्ट्राने घेणं आवश्यक होतं, की राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षामध्ये अजित पवारांनी रचना कशी करून ठेवलेली होती. ते स्वतःच सर्वेसर्वे असल्यामुळं प्रत्येक निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना होता. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तेच निर्णय घ्यायचे, तेच ठरवायचे, की पक्षाची दिशा कुठे असेल आणि त्यामुळं फक्त बारामतीच नाही, फक्त महाराष्ट्रच नाही, तर त्यांचा पक्षसुद्धा पोरका झालाय. हे ह्या ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरमधनं पण आपल्या लक्षात येतं. थोड्याच वेळापूर्वी अजित पवार अनंतात विलीन झाल्यानंतर अजूनही त्यांच्याबद्दलच्या आठवणी, त्यांचं कर्तृत्व, सतत प्रती असलेली श्रद्धा, भाव आणि सतत काम करण्याची वृत्ती ह्याच्याबद्दलची चर्चा महाराष्ट्रात होत राहील. आणि म्हणून त्या चर्चेमध्ये जे नवीन उपप्रश्न तयार होतील त्याचं सुद्धा कायदेशीरदृष्ट्या काय महत्त्व आहे, ते आपण समजून घ्यायला हवं. म्हणून मी म्हटलं, की फक्त बारामतीच नाही, तर अजित पवारांचा पक्षसुद्धा आज पोरका झालाय त्या अर्थाने. सर्वोच्च नेतृत्वच नाही आज. थांबूया.